कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या प्रकरणातले ते सोंगले करतात. या लोकांना वेड्यात काढायचा प्रकार पुढं दुखतच म्हणते, ॲडमिट होते, काही नाही झालं तरी दुसऱ्या जेलला जाऊ द्या म्हणते. पाटील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना बीडच्या तुरुंगात मारहाण झाली. त्या ठिकाणी महादेव गीते व अक्षय आठवले हे होते. यांच्या चौकात मारहाण झालेली प्रति नाही आता आतल्या संदर्भातलं आपल्याला काय माहिती नाही. ते आता जेल प्रशासनाला माहीत असेल ते काय प्रकार झाला आहे, काय घडलं आहे, काय नाही. त्याबद्दल माहितीच नाही आहे. त्याच्यावरती आधीची भूमिका आपण सांगणं बरोबर नाही. ते काय असं त्याचा काय झालं आहे का नाही झालं आहे का फौडीली नुसतं झालं म्हणून हे काय हे ते सोंग करणारे आहेत. हे आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या प्रकरणातले ते सोंगले करतात. जे लोकांना वेड्यात काढायचा प्रकार पुढं दुखतच म्हणते, ॲडमिट होते, काही नाही झालं तरी दुसऱ्या जेलला जाऊ द्या म्हणते, कोणत्या तरी लांब एखाद्या हे प्रयोग करणार. मारामाऱ्या नाही झाल्या तरी झाल्या म्हणतील. ते लई सोंगड आहे. त्याच्यामुळे अधिकृत त्याच्यातली माहिती बाहेर येईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती बोलता येणार नाही. पण आता ते झालं आहे का कसं आहे काय आता त्याबद्दलचं माहीत नाही. पण ते सोंग असू शकतं. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. त्या संदर्भात काय बोलाल? मग आता गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया जर जेलमध्ये गँगवार झाले अशी जर प्रक्रिया सुरू असेल तर ते एखादी स्थळही असू शकतात. त्यामुळं त्यांना आता काय केलं पाहिजे जेल प्रशासन ठरवून त्यांच्यावरती तर गुन्हे दाखल होतील. परंतु ना तो खटला लवकर संपवणं गरजेचं आहे. त्याच्यातून मला असं वाटतं हे गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे ते प्रश्नच मिटून जाईल काय नाही. आणि राहिलेले आरोपी जे ते पण धरले पाहिजे, त्यांना सहकार्य करणे. ही माझी पोलीस अधीक्षक साहेबांना साहेबांनाही विनंती आहे, गृहमंत्र्यांनाही विनंती आहे की तातडीनं जर आता गुन्हे दाखल व्हायची प्रक्रिया जर सुरू असेल तर ते सत्य असू शकतं. हे जर सत्य तर हे खटला लवकर संपवा, फास्ट ट्रॅकवर चालवा आणि लवकर यांना फासावरती लावा. फाशीची शिक्षा यांना तातडीनं लवकर द्या.